श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। परीसा आपणायसे करीना, सुवर्णे लोह पालटेना। उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूचा श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील सद्गुरु स्तवन या विषयाचं चिंतन आपलं सुरू आहे। चिंतन अशासाठी करायचं की त्या चिंतनातून आपल्याला सद्गुरु कृपेचा मार्ग दिसावा, सद्गुरु कृपेची प्राप्ती व्हावी। सद्गुरु कृपेची प्राप्ती याचाच अर्थ शाश्वत आनंदाची प्राप्ती। सद्गुरु कृपेचं फळ एकदा चाखायला मिळालं की मग अन्य कोणतंही फळ चाखण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होणारच नाही। अशा प्रकारचं ते सद्गुरु तत्व आहे। सद्गुरु हे आपल्या जीवनाचा फार मोठा एक साठा आहे, खूप मोठा आधार आहे, खूप मोठं शक्ती केंद्र या सद्गुरूच्या रूपानं आपल्या पाठीशी असतं। आपण करत असलेलं प्रत्येक कर्म, आपण करत असलेली प्रत्येक जी कर्माची बाजू असते ना, ही कर्माची बाजू आणि त्याचं अधिष्ठान असतं सद्गुरू। कारण कर्म करण्याची प्रवृत्ती आपल्याला जेव्हा मनामध्ये निर्माण होते तेव्हा चांगलं कर्म करावं असं आपल्याला आतून संकेत देणारं शक्ती केंद्र या सद्गुरूंच्या रूपानं आपल्यामध्ये बसलेलं असतं। आपण नेहमी पहा, कोणतंही काम करताना आपल्याला दोन संकेत मिळत असतात। आपण त्या संकेताकडे लक्ष ठेवत नाही म्हणून आपल्या लक्षात येत नाही। ईश्वर जसा अनेक प्रकारानं संकेत देत असतो, अनेक प्रकारानं आपल्याला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। आपल्याला येणाऱ्या अडचणी अडथळे एवढाच फक्त आपल्याला स्मरणामध्ये विषय राहतो, आपल्या आठवणीमध्ये। पण काही चांगल्या घटना नाहीत का घडत आपल्या जीवनामध्ये? कितीतरी घटना घडत असतात। दिवसातून असा कितीतरी वेळेला चांगला संकल्पही मनामध्ये येत असतो, पण चांगल्या संकल्पाकडे मी कुठे लक्ष देतोय? हा चांगला संकल्प निर्माण होतो ही फक्त त्या सद्गुरूंच्या अस्तित्वाचं लक्षण असतं पहा। आणि म्हणून समर्थ म्हणाले की परीस आपणा ऐसे करीना। आता परीसाची उपमा त्याला दिलेली आहे। परीस काय करतो की परीस लोखंडाचं सोनं करतो। परीसाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या लोखंडाचं सोनं होतं, आणि पण लोखंडाला आपलं परीस पण देता येत नाही। किती गंमत असते पहा। उलट सद्गुरूंना शरण गेलेला शिष्य अनेकांना उपदेश करून तारू शकतो। केवढं सद्गुरूंच्या कृपेमध्ये सामर्थ्य आहे। म्हणजे परीस आणि सोनं आणि लोखंड या सगळ्याही परीसाच्या पेक्षाही ज्याची उपमा अनाकलनीय अशा प्रकारची आहे। एक सुंदर अशा प्रकारची मोठी व्यापक कल्पना त्याच्या पाठीशी आहे। म्हणून सुवर्णे लोह पालटेना, एकदा सोन्याचा स्पर्श झाला तरी लोखंडाचं लोखंड पण जात नाही। लोखंड हे लोखंडच शेवटी त्याच्यामध्ये राहतं। उपदेश करायला गेल्यानंतर सुद्धा आपण एखादा सत्शिष्य जो असतो, हा एखादा सत्शिष्य आपल्या शिष्याला आणि प्रशिष्याला ते सद्गुरू रूपाचं ज्ञान देऊ शकतो। आणि ते सद्गुरू रूपाचं ज्ञान आपल्याला मिळण्यासाठी आपण नेहमी काय करावं? आपण नेहमी लक्षात ठेवावं, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये एकदा परमेश्वराच्या रूपाची, परमेश्वराच्या पूजनाची, परमेश्वराच्या दर्शनाची, ईशकृपेची आवड मनामध्ये अंतकणामध्ये निर्माण झाली की आवडीनं आपण ते सगळं परमेश्वराची पूजा अर्चा करावी, परमेश्वराच्या स्मरणामध्ये राहावं। इतर गोष्टींचं विस्मरण कशामुळे होतं? परमेश्वराच्या स्मरणामुळे होतं।
सद्गुरूंच्या चिंतनामुळे काय घडतं, आपली अशी स्वाभाविक एक फार कल्पना असते पहा माणसाच्या मनामध्ये, की काही नाही म्हणाले, अनुग्रह घेतला, गुरुमंत्र घेतला, सद्गुरूंना आम्ही आमच्या ठिकाणी जागा दिली, अस्तित्व दिलं, म्हणजे सद्गुरूंनी आम्हाला पाहिजे ते आमच्या मनासारखं घडून केलं पाहिजे असं असत नाही. सद्गुरू असतील, अहो देवसुद्धा, माणसाचं प्रारब्ध कोणी पुसून टाकणं शकत नाही. माणसाचं संचित जो तो ज्याच्याबरोबर जे घेऊन आलेला आहे त्याच्यामध्ये काहीही बदल तो करत नाही, करू शकत नाही आणि करू नये असाच संतांनी उपदेश केलेला आहे ना, की कुणाच्याही प्रारब्धामध्ये, कुणाच्याही याच्यामध्ये कधीही हस्तक्षेप करायचा नाही, कुणाच्याही याच्यामध्ये कधीही डोळा आपण मध्ये पडायचं नाही. याचा अर्थ असा आहे की ज्याचं प्रारब्ध हे ज्याचं त्यानं भोगून संपवायचा विषय आहे. म्हणून संतांनी जे सांगितलं की कर्तव्य आणि कर्म जी आहेत, ती कर्तव्य आणि कर्म आवडीनं, प्रेमानं, श्रद्धेनं करणारा भक्तच सद्गुरूंना आवडतो, तोच ईश्वराला आवडतो. आणि जो ईश्वराला आवडतो तो स्वाभाविकच सर्वांनाही आवडतो. जो आवडतो देवाला तोची आवड आहे सर्वांना. अशी आवड प्रत्येकाच्या मनामध्ये ती निर्माण होत असते. आपण नेहमी एक फक्त लक्षात ठेवावं की आपण सद्गुरूंचं होऊन राहावं. मी माझा होऊन राहतो ना, तिथे सगळी गडबड आहे. मी माझं म्हणून अस्तित्व जगण्याचा प्रयत्न करतो, तिथेच सगळा गोंधळ आहे. मी कुणाचा तरी आहे, माझं कोणीतरी आहे आणि माझं कोणीतरी चालवणारा, बघणारा, सांगणारा, माझा मालक कोणीतरी आहे, अशा प्रकारच्या धारणेनं आपल्याला एक फार मोठा दिलासा मिळतो, खूप मोठा आधार आपल्याला मिळत असतो. म्हणून आपण कुणाचं तरी होऊन राहण्यापेक्षा आपण सद्गुरूंचंच होऊन राहावं. आणि त्यातही एक पर्याय आपल्याला देतो मुद्दाम, की एक तर आपण गुरूंचं होऊन राहावं किंवा आपण देवाचं तरी होऊन राहावं. काय आपल्याला जे आवडतं ते पहा. माणूस म्हणेल नाही नाही देवाचं झालेलं आम्हाला जास्त आवडेल, कारण देवाजवळ आम्ही मागू शकतो, देव आमची इच्छा पूर्ण करतो. सद्गुरू आमची इच्छा पूर्ण करतात, पण आमच्या इच्छे पलीकडचंच आम्हाला ते देत असतात. पहा, आमची इच्छा ही नाशिवंत इच्छा आहे, आमची इच्छा संपणारी आहे, आमची इच्छा फार दळभद्री आहे, आमची इच्छा खूप वेगळ्या प्रकारची आहे. आम्हाला पैसा हवा आहे, आम्हाला संपत्ती हवी आहे, आम्हाला घरदार हवं आहे, आम्हाला गाडी हवी आहे, आम्हाला बंगला हवा आहे, आम्हाला मुलंबाळ हवी आहेत, आम्हाला प्रपंच हवा आहे. यातलं एकही माझ्याबरोबर येणार नाही आणि हे नाशिवंत आहे. या इच्छेमध्ये मी राहतो आणि ते देवाकडे मागतो. देवाला मागितलेलं ते कदाचित आवडत असेल, पण हे देवाला मागितलेलं सद्गुरूंना कधीही आवडत नाही. म्हणून जे मागायचं आहे, जी इच्छा करायची आहे, उलट काहीच मागण्याची इच्छा होऊ नये, हीच इच्छा जर असेल तर सद्गुरूंना शरण जा, तरच सद्गुरूंचे पाय धरा. असाच हा समर्थांचा समर्थ संदेश आज आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ